सबसे पहले आपसे जानना चाहूंगा, आप पे सबसे बड़ा राजनीतिक आरोप है कि आप नफरत की राजनीति करते हैं। नाही, असं तुम्हाला वाटतं बरं का? मी जे बोलतोय ते महाराष्ट्राच्या हिताचं, मराठी माणसाच्या हिताचं. मला कुठचा मी भाषेला विरोध करतोय किंवा कुठच्या तरी राज्याला विरोध करतोय. आज उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, ती राज्य मोठी करावीत त्यांनी, त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या लोकांना प्राधान्य द्यावं. आज इथे महाराष्ट्रातले प्रश्न सुटत नाहीत, मराठी माणसाला काम मिळत नाही, मराठी माणसाला आज सन्मानाची वागणूक मिळत नाही, उद्योगधंदे इकडे येतात आणि त्याला जर काम मिळत नसेल तर हा राग वाढणार नाही का? हा अँगर वाढणार नाही का? उद्या हीच परिस्थिती इतर कुठच्याही राज्यांमध्ये जर तुम्ही बघितली तर तिथल्या स्थानिकांना तिथे काम मिळालं पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, तिकडे त्यांचा भाषेचा मान राखला गेला पाहिजे. पुराने आपके एजेंडे की बात करूं, जब आप शुद्ध सेना थे तब आपने इस बात को बहुत प्रमुखता से उठाया था कि मराठी लोगों को रोजगार मिले और आपने उसके लिए कई कार्यक्रम किए थे, फंड रेजिंग भी किए थे, लेकिन उसमें सफलता नहीं मिली। हालात जस के तस हैं, तो अब आपका एजेंडा क्या होगा? याच्यामध्ये प्रश्न असा आहे, मी एक संघटना काढली होती, बरोबर आहे का? एक ऑर्गनायझेशन काढली होती ज्याच्यामधनं मी हा सगळा रोजगार देण्याचा आणि त्याच्यामध्ये किती जणांना रोजगार दिला याची यादी मी तुमच्याकडे पाठवून देऊ शकतो. ती काही गंमत म्हणून काढलेली संघटना नव्हती. किती जणांना रोजगार दिला, किती जणांना स्वयंरोजगार दिला याची यादी मी आपल्याकडे पाठवून देऊ शकतो. ते मी एका पक्षामध्ये असताना एक संघटना अशी काढणं, बरं का, काम करणं. आज मी ज्यावेळेला एक राज्याची ताकद म्हणून मी ज्यावेळेला मागायला प्रयत्न करतोय, बरोबर आहे, त्यावेळेला कायद्यानुसार ज्या गोष्टी घडू शकतात राज्यामध्ये त्या मी द्यायचा प्रयत्न करतो. सच बात तो ये है कि राज्य के पास रोजगार बचे ही नहीं. सच बात तो ये है कि अब स्टेट गवर्नमेंट के पास रोजगार बचे नहीं है, लोग प्राइवेट सेक्टर्स की तरफ देख रहे हैं. बरोबर. आज ज्या वेळेला इतर राज्यांमध्ये खाजगी कारखानदारी किंवा ज्यावेळेला उद्योग ज्यावेळेला येतात, त्या इतर राज्यांमध्ये स्थानिक तिथले जे भूमिपुत्र आहेत यांना पहिलं प्राधान्य द्यायचं असं प्रत्येक राज्य करतं. मग महाराष्ट्रात का नाही होते? कायदा आहे पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आपके पास मनी मैन है, लेकिन ऐसा संभव कैसे होगा? क्योंकि आप सिर्फ 145 सीटों पर चुनाव लड़ रहे हैं और अगर 100% सफलता मिलती है, जो कि लगभग नामुमकिन है, तब आप सरकार बना पाएंगे. आज तब आप अपना एजेंडा कैसे लागू कर पाएंगे? ही माझी पहिली वेळ आहे. विधानसभा, माझा पक्ष स्थापन झाल्यावरती विधानसभेची निवडणूक लढवायची माझी पहिली वेळ आहे. आज मी जे म्हणेन, जो मी सरकार, उद्या कुठच्याही कोणाचीही सरकार, उद्या कोणालाच मेजॉरिटी मिळणार नाही जगात, यांना माझ्या पाठिंब्याशिवाय सरकार नाही स्थापन करता येणार. आणि ज्यावेळेला माझ्या पाठिंब्यावरती हे जेव्हा सरकार स्थापन करतील त्यावेळेला मी जे सांगेन आणि जे महाराष्ट्र हिताचं, मी काय माझे काय पर्सनल अजेंडाच नाहीये, महाराष्ट्र हिताच्या ज्या गोष्टी आहेत की आज जेवढे उद्योग महाराष्ट्रामध्ये येतील त्या उद्योगांना सरकारतर्फे तुम्ही ही गोष्ट करून घेतली पाहिजे. आणि ज्याच्यावरती नजर माझी असेल की नवीन कोणते उद्योग येत आहेत, नवीन कोणत्या उद्योगांना तुम्ही मान्यता देताय आणि नवीन उद्योगांना मान्यता देताना तुम्ही स्थानिकांना तुम्ही तिकडे पहिल्यांदा काम दिलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती आल्या पाहिजे. जाहिराती आल्यावरती त्या मुलांना कळेल, त्याप्रमाणे ते ऍप्लिकेशन करतील. इथल्या मुलांना, मराठी पोरांना त्यांची एकदा पोटं भरू देत, त्यांच्या हाताला काम मिळू देत. हा राज ठाकरे हा काही देश तोडायला निघालेला नाहीये किंवा मी स्वतंत्र महाराष्ट्राची काही मागणी करत नाहीये, पण माझ्या राज्यामधल्या माझ्या मुलांचा, माझ्या तरुणींचा जो हक्क आहे, अधिकार आहे, तो पहिला त्यांना मिळू देत. जे उरेल ते बाकीच्यांना देऊच. पण इथल्या मुलांनी हातावर हात ठेवून बसायचं, शिक्षण घ्यायचं आणि शिक्षण घेतल्यानंतर त्यांना जर जॉब मिळत नसतील आणि जॉब असताना, नोकऱ्या असताना जर त्यांना समजतच नसेल तर त्याच्यातनं अँगर वाढणार नाही का? राग वाढणार नाही का? अगर आपकी पार्टी पहली बार चुनाव लड़ रही है, लगभग 3 साल पुरानी पार्टी है, और साथ ही साथ आपने कहा कि मराठी लोगों को रोजगार मिले, हाथ को काम मिले, लेकिन आप खुद मान रहे हैं कि यहाँ पर क्लियर मेजॉरिटी किसी की नहीं आएगी, तो आपको लगता है आप किंग मेकर की भूमिका में होंगे, आपकी पार्टी सरकार बनवाएगी? हे बघा, मला हा काय मी जो पाठिंबा देईन तो काय ब्लॅकमेलिंगसाठी नाही आहे. ज्या गोष्टी आतापर्यंत घडल्या नाहीत त्या घडवण्यासाठी म्हणून मी हा पाठिंबा देणार आणि या लोकांसमोर ठेवणार ना अजेंडा. उद्या मी ज्या गोष्टी सांगेन, जो कुठचा पक्ष ही गोष्ट मान्य करेल की आम्ही इतक्या दिवसामध्ये ही गोष्ट करू, जसा आज मराठीचा मुद्दा आहे, मराठीच्या अस्तित्वाचा, मराठी भाषेचा, मराठी स्वाभिमानाचा मुद्दा आहे. आज हा जो मी बोलतो की बाबा बाहेरच्या परराज्यातनं जी लोक येतात, ज्याचा ताण पडतो राज्यावरती, राज्याच्या शहरांवरती, आणि त्याच्यामुळे आज तो एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे.
मी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं की बाबा आज 15 ते 17 कंपन्या अशा आहेत ज्यांनी महाराष्ट्र सरकारबरोबर गेल्या अनेक वर्षापासून पॉवर प्रोजेक्टसाठी एमओयू साईन करून ठेवले आणि त्यांना तुम्ही 1 इंच जमीन देत नाही. गेल्या 10-12 वर्षात 15 वर्षामध्ये 1 मेगावॅट वीज निर्माण नाही झाली महाराष्ट्रामध्ये. सरकारला काउंटडाऊन कोण देणार? सरकारवरती हा अंकुश कोण ठेवणार? या सर्व गोष्टी सरकारला करायला कोण भाग पाडणार? की नुसती सत्ता देऊन टाकायची आणि 5 वर्ष त्यांनी कशाही वागायचं? असं नाही होऊ शकत ना.